नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मागच्या लेक्चरमध्ये आपण सरासरी चॅप्टरमधले काही ट्रिक्स पाहिल्या होत्या. सरासरी चॅप्टरमध्ये हा एक प्रश्न सतत विचारला जातो, म्हणजे तुम्हाला विद्यार्थ्यांची संख्या दिली जाते, विद्यार्थ्यांची सरासरी दिली जाते आणि त्यानंतर त्यांच्या वर्गामध्ये शिक्षक येतात. शिक्षक आल्यानंतर त्यांची सरासरी मध्ये काही नाही तर फरक पडतो, 1ने 2ने काय असेल ते दिलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला काय विचारलं जातं, शिक्षकाचं वय किती. ठीक आहे. अशा प्रकारचा प्रश्न प्रत्येक पेपरमध्ये किंवा प्रत्येक टेस्टमध्ये तुम्ही पाहिला असेल आणि ती सोडवण्याची पद्धत आज आपण पाहणार आहोत. अतिशय सिंपल आहे. दोन पद्धतीने सांगतो मी कसं सोडवणार. पहिल्या पद्धतीने बघा, पहिल्यांदा प्रश्न वाचून घेऊया. एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांचे सरासरी वय 20 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास सरासरी 1ने वाढते, तर शिक्षकाचे वय किती. बघा, म्हणजे पहिल्यांदा विद्यार्थी संख्या दिली आहे, त्यांची सरासरी दिली आहे, त्यानंतर शिक्षक वर्गात आले, सरासरी 1ने वाढली, तर शिक्षकाचे वय किती. काय करायचं पहा. आता ह्या दिलेल्या एक्झाम्पलमध्ये काय करून घ्यायचं पहिल्यांदा, तर शिक्षकाचं, विद्यार्थ्यांचं आणि विद्यार्थी संख्या आणि त्यांची सरासरी ह्यांचा करायचा गुणाकार. इथं लिहितो मी, विद्यार्थी संख्या गुणिले सरासरी. ठीक आहे. बघा, मी इथं करतो पहिल्यांदा विद्यार्थी संख्या 10 गुणिले सरासरी 20 यांचा करा गुणाकार. 10 गुणिले 20 किती आलं, 200. ठीक आहे. यांचा गुणाकार किती आला, 200. आता काय झालं बघा, त्या विद्यार्थी पहिले 10 होते, आता त्याच्यामध्ये काय झालं, शिक्षक एक वाढला, म्हणजे आता तिथं एकूण संख्या किती झाली, 11 बरोबर. आणि गुणिले सरासरी कितीने वाढले, 1ने. मग आधीच पहिल्यांदा सरासरी होती 20, 1ने वाढल्यावर सरासरी झाली 21. मग आता ह्यांचा गुणाकार करा, तर 11 गुणिले 21 केले तर उत्तर येतं 231. ठीक आहे. आणि आता काय करायचं, ह्या दोन गुणाकारांचा, ह्या दोघांची करायची वजाबाकी किंवा ह्यांचा घ्यायचा फरक, ह्यांचा फरक घ्यायचा. मग कसं येणार फरक बघा, 231 वजा 200 आणि उत्तर येतं 31. आणि हा जो फरक येतो हे असतं शिक्षकाचं वय, शिक्षकाचे वय. संपलं. म्हणजे किती सिंपल होतं बघा. पहिल्यांदा काय करायचं, दिलेल्या विद्यार्थी संख्या आणि त्यांची सरासरी यांचा गुणाकार प्रथम करून घ्यायचा. त्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये एक शिक्षक वाढतो, म्हणून दिलेल्या विद्यार्थी संख्यामध्ये 1 वाढवून लिहायचं, गुणिले सरासरी कितीने वाढले, 1ने 2ने 3ने काही पण वाढू दे. इथं 1ने वाढले म्हणून काय केलं, पहिल्या सरासरीमध्ये अधिक 1 केलं, किती आलं, 21. नवीन मिळालेल्या संख्यांचा करायचा गुणाकार आणि ह्या दोन गुणाकारांचा घ्यायचा फरक. त्यांचा जो फरक येईल ते तुमचं असणार आहे शिक्षकाचं वय. आणि अजून एक ट्रिक आहे याच्यासाठी, जर सरासरी 1ने वाढत असेल तर सरासरी 1ने वाढली तर डायरेक्ट आन्सर आपण काढू शकतो. बघा, इथं पण किती सरासरी कितीने वाढले, 1ने. तर काय करायचं, डायरेक्ट शिक्षकाच्या वयबरोबर काय करायचं, विद्यार्थी संख्या अधिक सरासरी अधिक वाढलेली सरासरी. बघा, विद्यार्थी संख्या, त्यांची सरासरी अधिक वाढलेली 1ने वाढलेली सरासरी म्हणून अधिक 1, ह्या सर्वांची करायची बेरीज, उत्तर 31 येतं. आणि तर तुम्ही दोन्हीकडचे उत्तर बघितलं, इथं सुद्धा 31 आहे, इथं सुद्धा 31 आहे. म्हणजे हे कॅल्क्युलेशन करायचे आपल्याला खरं तर गरजच नाही, पण एक तुम्हाला माहीत असावं. ही जर ट्रिक लक्षात राहिली नाही तर कसं सोडवणार. त्यामुळे दोन्हीही ट्रिक तुम्हाला सांगितले. ह्या पद्धतीनेही तुम्ही उत्तर काढू शकता आणि लक्षात राहिले तर तुम्ही ह्या पद्धतीने उत्तर काढू शकता. ठीक आहे. अजून काही एक्झाम्पल पाहूया आपण. बरं, आता एका वर्गात 10 विद्यार्थी असून त्यांची सरासरी वय 8 वर्ष आहे. वर्गात शिक्षक आल्यास वयाची सरासरी 2ने वाढते. आता इथं सरासरी कितीने वाढले, 2ने वाढले, त्यामुळे वरची ट्रिक इथं लावायची नाही. ठीक आहे. वरची ट्रिक कधी आहे, जेव्हा फक्त सरासरी 1ने वाढते तेव्हा. ठीक आहे. आता इथं आपल्याला प्रॉपर सोडवायला लागणार आहे. मग आपण काय केलं होतं, विद्यार्थी संख्या, विद्यार्थी गुणिले त्यांची सरासरी. विद्यार्थी किती होते, 10 गुणिले सरासरी किती आहे, सरासरी 8 वर्षे, 8
10 गुणिले 8 80 यांचा गुणाकार झाला. आता दिलेल्या संख्येमध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक वाढला म्हणजे संख्या किती झाली 10 अधिक 1 11 गुणिले आता सरासरी कितीने वाढले 2ने. आधीची सरासरी होती अधिक 8 अधिक त्यात 2 करा किती झाली 10 आणि आता यांचा गुणाकार 11 गुणिले 10 110. ठीक आहे. आणि आता ह्या दोघांचा घ्यायचा फरक. मग बघा 110मधून 80 वजा करायचे. उत्तर किती येते बघा 110मधून 80 गेले राहिले किती 30. म्हणजे शिक्षकाचे वय किती आले रे शिक्षकाचे वय बरोबर 30 वर्ष. संपलं. अतिशय सिंपल पद्धतीने आपण हे गणित सोडवू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही म्हणजे 1ने जरी वाढली आणि 2ने वाढली 3ने वाढली कितीनेही सरासरी वाढू द्या तुम्ही अशा पद्धतीने त्याचं उत्तर काढू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि आपल्या मित्रांसोबतही व्हिडिओ शेअर करा. थँक्यू.